आमचं 18 एकर पूर्ण क्षेत्र आहे. त्याच्यात आम्ही 2 एकर डाळिंब लावले. त्याच्यात आम्ही बाकीचे क्षेत्रात आपले पारंपरिक पीक वगैरे करत होतो. कांदे, मक्की असं आम्ही मागच्या वर्षापासून बागकामचा पकडायची सुरुवात केली. तर आम्हाला काही एवढं यश मिळालं नाही. आता यावर्षी बीटी गोरे सरांचं शेड्यूल फॉलो केलंय. तर बऱ्यापैकी आपल्याला ते जाणवतंय. त्यांनी आम्हाला एव्हेना न्यूट्रीमिक्सचं स्लरी दिली होती आणि हा दुसराच बहार आहे. आमच्याकडे आता या डाळिंबच्या झाडावर दुसऱ्या वर्षी 80 ते 85 ची सेटिंग चालू आहे. आणि मागच्या वर्षी आम्हाला झाड पण एवढं वाढलेलं नव्हतं, पत्ती पण एवढी फ्रेश नव्हती, गुंजा वगैरे काही बनलेले नव्हते. या वर्षी बऱ्यापैकी आहे, काळोखी पण चांगली आहे व फुल वगैरे मादी कळी फ्रेश आहे एकदम. मागच्या वर्षी पाणी खूप कमी प्रमाणात होतं, या वर्षी खूप जास्त प्रमाणात झालं. तर आम्हाला वाटलं नव्हतं आमचा बाग एवढापर्यंत फ्रेश असं निघेल बुवा, असं आम्हाला वाटलं नव्हतं. तर आम्ही एव्हेना न्यूट्रीमिक्सची स्लरी यूज केली. त्याच्यामुळे झाडांच्या गुंजा मजबूत झाल्या, आपलं काडी मजबूत झाली, पत्ती फ्रेश झाली, फूल वगैरे मादी कळी एकदम व्यवस्थित झाली. आम्हाला मागच्या वर्षी पांढरी मुळी काही दिसली नाही एवढी खास. या वर्षी आम्ही एव्हेना न्यूट्रीमिक्समुळे पांढरी मुळी वगैरे चालू आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आम्हाला या वर्षी ते पाणी वगैरे, आमच्याकडे पाण्याचा पीएच वगैरे डाऊन आहे. तर आम्ही त्याच्यात या वर्षी ते नेटलचा प्रमाण यूज केला आम्ही. तर नेटलमुळे झाड वगैरे फ्रेश झालंय एकदम, पाणी शोषायला पण व्यवस्थित चालू आहे. जमीन भुसभुशीत झाली, कडकपणा कमी झाला. आणि त्याच्यात स्टिकर वगैरेचा यूज करायचं काम आलं नाही आम्हाला. बागेला एव्हेना न्यूट्रीमिक्सची स्लरी चालू होती. ती चालू असताना आम्ही अनुभव म्हणून आम्ही पीक लावतो, मक्की, कांदे वगैरे, भाजीपाला वगैरे लावतो. तर आम्ही भेंडी लावलेली होती यावर्षी. भेंडीला आम्ही एव्हेना न्यूट्रीमिक्स देऊन बघितलं तर खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे. आणि बागेला पण रिस्पॉन्स, रिझल्ट दिसतोच आहे आम्हाला. स्लरी तुम्ही पण बनवून घ्या. दर आठवड्याला 1 एकराला 10 लिटर देत चला. खूप कमी खर्चात खूप चांगला रिझल्ट आहे. आम्ही यूज करतो, तुम्ही पण यूज करा. आता फ्लॉवरिंगसाठी आम्ही कौसा मॅक्स आणि बायो ॲम्प्लीची फवारणी घेतली. तर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आलाय. आता सेटिंग वगैरे व्यवस्थित चालू आहे.